नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, अपेक्षेप्रमाणे दसरा मेळाव्यामध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नेते किंवा सुपर पक्ष प्रमुख संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे मुक्ताफळं उधळली आणि दसरा मेळाव्याच्या बरोबरच जो दुसरा मेळावा होतो, म्हणजे अधिकृत शिवसेनेचा, मान्यता प्राप्त शिवसेनेचा मेळावा आहे, त्याला दुसरा मेळावा म्हणतात. आणि उद्धव ठाकरे यांच्या गटातर्फे जो होतो त्याला दसरा मेळावा म्हणतात. त्यामुळे हा जो दुसरा मेळावा आहे, जो एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना साजरा करते, तो मेळावा गोरेगावला नेस्को कॉम्प्लेक्समध्ये, संकुलामध्ये होणार होता. आणि त्याविषयी संजय राऊत यांनी जी दसरा मेळाव्यामध्ये मल्लीनाथी केली की तिकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अर्थात उपमुख्यमंत्री मी म्हणतोय, संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे वगैरे मंडळी मुळात शिंदे हे सुद्धा नाव घेत नाहीत, तर उपमुख्यमंत्री एवढं लांबलचक नाव घेण्याची शक्यता नाही. तर शिंदे हे अमित शहाचे जोडे पुजणार आहेत, अशा प्रकारची भाषा संजय राऊतांनी केली आणि ती त्यांना शोभणारी आहे. पण यापेक्षा सभ्य ते बोलले, अधिक सुसंस्कृत बोलले, तर कुठचंही चॅनेल संजय राऊत बोलले असं दाखवणार सुद्धा नाही. संजय राऊत यांच्या तोंडातून अपशब्द, काहीतरी विकृत बाहेर पडलं पाहिजे तरच ती बातमी होते. हे जर पॅटर्न झालेला असेल तर बिचारे संजय राऊत यांनी तरी सभ्य किती बोलायचं आणि कशाला बोलायचं. त्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदे यांचा शिवसेना पक्ष हा एक प्रकारे अमित शहा यांच्याकडे घाण पडलाय, ही जी त्यांची थिअरी आहे, त्याला सुसंगत असं वक्तव्य केलं की जोडे पुजणार आहेत. आणि बऱ्याच दिवसांतर जोडे हा शब्द ऐकल्यानंतर मला पूर्वीच्या काळात जोडे हा शब्द, जोड्याने मारणं वगैरे म्हणतात, ते आठवलं. आणि जोडे पुशा हा एक शब्द आज कोणी फार वापरत नसेल, पण तो मला आठवला. याचं कारण आचार्य अत्र्यांनी त्याचा उल्लेख केला होता. 1960च्या दशकामध्ये कधीतरी महाराष्ट्र सरकारने जस्टिस ऑफ पीस नावाचं एक काय ते त्यांना अधिकार पद असतं छोटस, ते दिलं होतं. आता ज्याला स्पेशल एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट वगैरे म्हणतात, त्याला तेव्हा जस्टिस ऑफ पीस म्हणायचे. म्हणजे अटेस्ट करणं वगैरे काय अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात, ते करण्यासाठी समाजातल्या एखाद्या सन्मान्य व्यक्तीला असं पद दिलं जायचं, उपाधी दिली जायचं, त्याला जेपी म्हणायचे. म्हणजे जेपी याचा अर्थ जस्टिस ऑफ पीस. म्हणजे स्थानिक पातळीवर पोलीस ठाण्यामध्ये एखादा आरोपी आणला तर त्याची ओळख करून घेणं किंवा त्याचं निवेदन वगैरे याच्यावर सर्टिफाईड करणं, अटेस्ट करणं, यासाठी या जस्टिस ऑफ पीसचा वापर व्हायचा. तर तो जो शिक्का आणि पाठवलेला होता, तो आचार्य अत्रे यांनी साफ नाकारला. आणि त्यांनी म्हटलं होतं की मी सरकारचा जोडेपुषा नाही. जेपी म्हणजे सरकारचा, काँग्रेसचा जोडेपुषा, असा आरोप करत आचार्य अत्रे यांनी ती जेपी ही त्यांना दिलेली उपाधी परत पाठवली होती, फेटाळली होती. संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर मला ते जोड्याची पूजा आणि जोडे पुषा असा शब्द आठवला. आणि जसजसा तो शब्द मेंदूत घुसला तसतसं लक्षात आलं की संजय राऊत स्वतःच आज त्या जोडे पुषाच्या भूमिकेत आहेत. काँग्रेस पक्षाबरोबर 6 वर्षापूर्वी जी युती केली, त्यानंतर तो काँग्रेस पक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या चरणी उद्धव ठाकरे यांनी अर्पण केला होता. आणि तितकं आपल्याला अपमानित व्हायचं नाही किंवा विटंबित व्हायचं नाही म्हणून एकनाथ शिंदे वगैरे माणसं बाहेर पडली, अनेक शिवसैनिक आमदार बाहेर पडले आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांचं जोडेपुषण धोरण जे होतं ते नाकारलं.
कुठल्या तरी कामासाठी एकनाथ शिंदे दिल्लीला गेले किंवा गृहमंत्री अमित शहाना भेटले, नरेंद्र मोदींना भेटले, तर ती जोडेपूजा असते. मग उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत हे दिल्लीला जाऊन राहुल गांधी, खरगे किंवा आणखीन सोनिया गांधी, अर्थात सोनिया गांधी यांना भेट पण देत नाहीत, हा विषय वेगळा आहे. पण सोनिया गांधींच्या पायरीवर जाऊन आपली हजेरी रुजू करून बंद दरवाजा आडून परत येणारे उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत हे शिंदेना जेव्हा जोडे पूजा करणारे म्हणतात, तेव्हा मग या विषयाकडे पाठ फिरवता येत नाही. आपण कोण आहोत, आपण दिल्लीला का जातो, आणि सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, खरगे यांच्या पायऱ्या का झिजवतो, हे कधीतरी संजय राऊत सांगतात का नाही. आणि कुठलाही पत्रकार परखड असल्यामुळे त्यांना ते प्रश्न विचारत नाही. परखड याचा अर्थ असा असतो की समोरचे संजय राऊत, उद्धव ठाकरे, राहुल गांधी यांना आवडतील असे प्रश्न विचारायचे, याला आजकाल परखड म्हणतात, सडेतोड म्हणतात. आणि त्यांना नावडते प्रश्न विचारणं म्हणजे चाटुकारिता असते. असो, तर असे संजय राऊत किंवा त्यांचा सगळा पक्ष हा ज्या वेळेला सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा जोडेपुषा झाला असताना ते जेव्हा अस्मितेच्या गोष्टी बोलतात मोठमोठ्या, तेव्हा हसायचं की रडायचं हे कळत नाही. थोडा तरी अभिमान असला पाहिजे. भारताने पाकिस्तान बरोबर मॅच खेळू नये आणि मग केवढं काय 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 हिंदू अस्मिता, भारतीय अस्मिता, मराठी अस्मिता याच्या गप्पा संजय राऊत करत असतात, तुमचे उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे करत असतात. पण तिथे समोर जाऊन पाकिस्तानी संघाशी किंवा त्यांच्या कर्णधाराबरोबर हस्तांदोलन देखील भारतीय कर्णधार करत नाही. आणि फक्त पुरुषांचा सामना नव्हे, महिलांचा पण आता झाला, त्यामध्ये सुद्धा पाकिस्तानच्या महिला संघाच्या कर्णधाराबरोबर भारताच्या महिला संघाच्या कर्णधाराने हस्तांदोलन केलं नाही. मॅच मध्ये त्यांना हरवायचं, पण त्यात सुद्धा यांना जोडी पुषा किंवा लाचारी दिसते. आणि हेच उबाठा शिवसेनेचे दुसरे नेते आदित्य ठाकरे हे इंडिया टुडेच्या कॉन्क्लेव्ह मध्ये जातात आणि प्रचंड त्यांच्यापेक्षा आदित्य ठाकरेपेक्षा अधिक उंचीची अक्षर पडद्यावर झळकत असतात, अडाणी 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 अडाणी. आणि त्या अडाणी यांच्या पैशावर आयोजित केलेल्या, देणगीवर आयोजित केलेल्या एका कॉन्क्लेव्ह मध्ये, संमेलनामध्ये आदित्य ठाकरे जाऊन पोहोचतात. तेव्हा आपण अडाणीच्या घशात गेलो का याची आठवण त्यांना का येत नाही. संजय राऊत यांना आपल्या पक्षाचा ज्येष्ठ नेता उद्धवजींचा सुपुत्र आदित्य ठाकरे अडाणीच्या घशात जाताना बघून विचलित का होता येत नाही. तर सांगायचा मुद्दा असा की हे स्वतःच सोनिया गांधी, राहुल गांधी यांचे जोडेपुषे आहेत. आणि कोण, सोनिया गांधी आणि राहुल गांधी काय महान नाहीत, अभिमानी वगैरे तर बिलकुल नाही. राहुल गांधी, सोनिया गांधी किंवा त्यांनी बनवलेलं सरकार हेच मुळात जोडेपुषा सरकार होतं. त्यामुळे सोनिया गांधी, राहुल गांधी यांचे जोडे पुसणारे संजय राऊत आणि त्यांचा पक्ष हा मुळात जोडेपुषांचा जोडेपुषा आहे. काल परवा तुम्हाला आठवत असेल, युपीए सरकारमधले गृहमंत्री आणि मुंबईवर जो भीषण हल्ला 2008च्या नोव्हेंबर मध्ये झाला, त्यावेळेला तडकाफडकी शिवराज पाटील यांना बाजूला करून ज्यांना गृहमंत्री करण्यात आलं होतं ते चिदंबरम यांनी साफ एका मुलाखतीमध्ये सांगितलं की मुंबईवरच्या हल्ल्याला चोख उत्तर द्यावं अशी माझी इच्छा होती. भारतीय सुरक्षा सल्लागार असोत किंवा भारतीय सेना दलाचे अधिकारी असोत, सेनापती असोत, त्यांना सुद्धा पाकिस्तानला धडा शिकवावा अशी जबरदस्त इच्छा होती. पण अमेरिकेने डोळे वटारले आणि जोडेपुषा राहुल गांधी, मनमोहन सिंग, सोनिया गांधी यांनी चिडीचूप
शेपूट घातली. अमेरिकेचे जोडे पुसणं हे आपलं फार मोठं परमकर्तव्य आहे असं मानणारा जो पक्ष आहे काँग्रेस, त्याच्या सोनिया गांधी अध्यक्ष होत्या आणि मनमोहन सिंग सरकारचं सूत्रसंचालन कठपुतळीप्रमाणे सोनिया गांधी करत होत्या आणि अमेरिकेच्या विदेश मंत्री कोंडोलिसा राईस भारतात आल्या आणि त्यांनी डोळे वटारले. अजिबात पाकिस्तानकडे वाकड्या नजरेने बघायचं नाही, त्यांच्यावर हल्ला करायचा नाही, त्यांच्यावर कारवाई करायची नाही असे डोळे वटारल्यानंतर ताबडतोब मनमोहन सिंगांपासून सोनिया गांधीपर्यंत सगळ्यांनी कोंडोलिसा राईस आणि अमेरिकेचे जोडे पुसायला सुरुवात केली. तेव्हा जोडे पुशा कोण आहेत मुळात, तर काँग्रेस पक्ष जोडे पुशाय आणि त्या काँग्रेसचे जोडे पुसण्याचं काम उबाठा शिवसेनेचे सगळे दिग्गज करतात. आणि ते एकनाथ शिंदेना दिल्लीला गेले म्हणून जोड्यांची पूजा करणारे, अमित शहाच्या जोड्यांची पूजा करणारे. अरे अमित शहाच्या मुलाच्या जोड्याजवळ उभं राहायची तुमची लायकी आहे का? अमित शहाच्या मुलाने बाळासाहेबांचा वारसा चालून दाखवला. त्या पाकिस्तान बरोबर खेळ होता कामा नये. पाकिस्तानला भारतात येऊ देऊ नका, तुम्ही पाकिस्तानात जाऊ नका, हा बाळासाहेब ठाकरेंचा हट्ट होता. तो अमित शहाचा मुलगा जय शहा याने क्रिकेटचा बीसीसीआयचा प्रमुख होऊन पूर्ण करून दाखवला. पाकिस्तानात भारतीय संघ गेला नाही. भारताशी खेळायचं असेल तर दुबईला यायला भाग पाडलं पाकिस्तानला. त्या जयशहाच्या जोड्याजवळ उभं राहायची यांची लायकी आहे का सांगा मला? आपल्या पित्याची इच्छा मरणोत्तर पूर्ण करणारा जय शहा याच्या जोड्याची पूजा करायची लायकी सुद्धा उबाठा शिवसेनेतल्या कोणाची नाही. कारण मरणोत्तर बाळासाहेबांची इच्छा त्या जय शहाने पूर्ण केली आणि त्या अमेरिकेचे जोडे पुसणाऱ्यांची जोडे पुसत पुसत हे अभिमानाच्या जेव्हा मोठ्या मोठ्या गोष्टी करतात तेव्हा भिंतीवर डोकं आपटून घ्यावं असं वाटतं. भिंतीवर डोकं आपटून घ्यावं. अरे तुम्ही त्या राहुल गांधीला तोंडावर एवढं सांगू शकत नाही की महाराष्ट्रात आल्यानंतर सावरकरांविरुद्ध अवाक्षर बोलायचं नाही. आणि महाराष्ट्रात कशाला, देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही आमचं आराध्य दैवत असलेल्या सावरकरांविषयी अपशब्द किंवा अपमानास्पद शब्द वापरले तर आघाडी मोडली जाईल एवढा इशारा सुद्धा ज्यांच्या तोंडातून बाहेर पडत नाही ते रोज कॅमेऱ्यासमोर गरळ ओकत असतात. आणि एकनाथ शिंदेना जोडे पुसायची किंवा जोडे पुजायचं टोमणे मारतात. आपण कोण आहोत बघा ना जरा, तुम्ही कोण आहात? तुमच्याकडे अस्मितेचा लवलेश आहे? राहुल गांधींच्या शिवाजी पार्कच्या स्टेजवर उभ्या राहिल्यानंतर हिंदू भगिनींनो बांधवांनो म्हणायची हिंमत सुद्धा तुमच्यात राहत नाही, इतके तुम्ही गर्भगडीत होता. आणि एकनाथ शिंदे जोडे पुशाय. अजब आहे, अजब आहे. पण मुद्दा इतकाच आहे की तुम्ही अशा अभिमानाच्या गोष्टी करायला इतके स्वाभिमान, अभिमान, अस्मिता हे शब्द वापरायच्या लायकीचे उरलायत का? जरा आरशासमोर उभा राहून आपला चेहरा बघा. सावरकर हे आमचं आराध्य दैवत आहे, त्याच्याबद्दल कोणी वेडं वाकडं बोललेलं चालणार नाही. पाकिस्तानच्या कर्णधाराबरोबर हात न मिळवणं ही अभिमानाची गोष्ट वाटत नाही तुम्हाला? पण सावरकरांबरोबरचा विरुद्धचा अपमान हा निमूटपणे गिळता तुम्ही आणि अस्मितेच्या गोष्टी करता. काय बोलायचं मित्रांनो सांगा, काय बोलायचं? किंवा मला सांगायचं, दाखवून एवढंच द्यायचं होतं की ठीक आहे, कोणी कर्तबगार असेल, अमित शहा कर्तबगार माणूस आहे, स्वबळावर पक्षाला मोठा केलेला आहे, मित्र पक्षांना देखील मोठं केलेलं आहे, स्वबळावर स्वतःच्या ताकदीवर देशात सत्ता आणणं, सरकार आणणं आणि त्यामध्ये गृहमंत्री होणं आणि वाडगा घेऊन मुख्यमंत्री पद किंवा मंत्रीपदाच्या भिका मागणं यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. हा ज्यांना कळत नाही ते असल्या गोष्टी बोलतात.
भाजपने न बोलता एकनाथ शिंदेना मुख्यमंत्रीपद दिलं होतं आणि आपल्या माजी मुख्यमंत्र्याला एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री केलं होतं. एकनाथ शिंदेना हा सन्मान अमित शहानी दिला, नरेंद्र मोदींनी दिला. त्यांचे जोडे पुसायला हरकत नाही, त्यांचे जोडे पुजायला हरकत नाही. तुमची लायकी काय आहे? तुम्हाला निवडणुका जिंकल्यानंतर बहुमत आलं तर मुख्यमंत्री, हे सुद्धा आश्वासन काँग्रेस पक्ष देत नव्हता. तरीही लाचारासारखे विधानसभा निवडणुकीत त्यांच्याबरोबर राहिलात आणि जमीनदोस्त झालात. इतकी लाचारी. जोडे पूजा काय, पायाचं तीर्थ घेणारे निघालेत तुम्ही. आणि तुम्ही अस्मितेच्या गोष्टी बोलता, अस्मितेच्या गोष्टी. भाजप जितका तुमचा सन्मान करत होतं तितकाच एकनाथ शिंदेचा सुद्धा सन्मान करतात. पण तुम्ही त्यांनाच लाथ मारून निघालात आणि कुठे जाऊन पोचलात बघा. लाथा खाणं हीच तुमची लायकी झालेली आहे. राहुल गांधी तुम्हाला बोलत नाही, विचारत नाही, किंमत देत नाही तुमच्या मताला, तुमच्या मान सन्मानाला पायदळी तुडवत त्याच सावरकर स्मारकाच्या समोर उभा राहून सुद्धा राहुल गांधी सावरकरांविषयी अपमानास्पद शब्द वापरतात आणि तुम्हाला त्याला आघाडीला लाथ मारायची हिंमत उरलेली नाही. अरे मोडेन पण वाकणार नाही हा मराठी बाणा तुम्ही कुठपर्यंत आणाल? की मोडून पडेल पण वाकणार नाही म्हणजे काय? तुम्हाला मोडायची आणि वाकवायची गरजच नाही, इतके तुम्ही फार जमिनीवर रांगायला लागलेले आहात. आणि एकनाथ शिंदेला म्हणायचं की जोडे पूजा करणार आहे. असो, बोलायला काही जात नाही. पण जोडे पुषा कोण आहे, किंबहुना जोडे पुषांचा जोडे पुषा कोण आहे, हे समजावणं आवश्यक होतं. म्हणून व्हिडिओ केला. आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.